मंडळी, स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांसाठी मुंबईत 2 दिवसांच्या स्टार्टअप कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलंय. गोरेगाव पूर्व येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित या कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मार्गदर्शन केलं. माननीय केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र परत आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरचा स्टार्टअप कॉन्क्लेव्हवरचा रिपोर्ट. मुंबईत आजपासून स्टार्टअप इंडिया कॉन्क्लेव्ह सुरू झालेला आहे. हे कॉन्क्लेव्ह मुंबईच्या गोरेगाव येथे असलेल्या नेस्को सेंटरमध्ये सुरू झालंय आणि तब्बल 70 स्टार्टअप स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. याच कॉन्क्लेव्हचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आलंय आणि या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून वेगवेगळ्या तरुणांकडून, वेगवेगळ्या लोकांकडून नवनवीन संशोधन किंवा नवनवीन इनोव्हेशन हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथे केलं जातं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे 70 स्टार्टअपचे स्टॉल्स या कॉन्क्लेव्हमध्ये लावण्यात आलेले आहेत. आता एक स्टार्टअप या ठिकाणी आहे, ऑर्गॅनिका बायोटेक नावाचं. सर, काय सांगाल, हे स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये तुमचं कोणतं प्रोडक्ट आहे आणि काय तुम्ही इकडे? नमस्कार. आम्ही ऑर्गॅनिका बायोटेक कंपनी रिप्रेझेंट करतोय. आम्ही मायक्रोबेल प्रोडक्ट्स म्हणजे इको फ्रेंडली प्रोडक्ट्स आमचे आहेत, जे लेक, नाला आणि रिव्हर वॉटर बॉडीज क्लिनिंगमध्ये अतिशय इको फ्रेंडली पद्धतीने आम्ही त्याचं सुशोभीकरण करतो, रिज्युनेट करतो. आणि आमची पेटंटेड टेक्नॉलॉजी आहेत, जे पेटंटेड टेक्नॉलॉजी मायक्रोबेल बेस्ड टेक्नॉलॉजी आहेत, जे आम्ही रिव्हर वॉटर बॉडीज क्लिनिंगमध्ये आम्ही सहकार्य करतोय. गव्हर्नमेंट, म्युन्सिपाल्टीज आणि इतर क्षेत्रामध्ये आम्ही कार्य करतो. या स्टार्टअप कॉन्क्लेव्हमुळे कसा फायदा होतोय नवीन स्टार्टअप्सला? सर, अतिशय महत्त्वाचं आहे की आमचं कोलॅबोरेशन आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा, आणि ह्या कोलॅबोरेशनमुळे आम्ही त्यांचे टेक्नॉलॉजीज आम्ही फील्डवरती आम्ही त्याचं ट्राय करून त्याचं आम्ही फील्ड लेवलवरती प्रोडक्टाईज करतोय. या स्टार्टअप कॉन्क्लेव्हला तुम्ही देखील भेट द्या आणि नवनवीन जे स्टार्टअप सुरू झालेले आहेत त्यांची तुम्ही देखील माहिती या ठिकाणी येऊन घेऊ शकता. कॅमेरामन हेमंतसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमेन्स युनियनच्या वतीनं उद्या अंधेरी आरटीओवर